अन्न व नागरी पुरवठा प्रशासनानं छापा टाकून बेकायदेशीरपणे बायोडिझेल बनवणाऱ्या कंपनीचा केला पर्दाफाश। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात अन्न व नागरी पुरवठा प्रशासनानं छापा मारून बेकायदेशीररित्या बायोडिझेल बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केला आहे। पॅसिफिक असं या कंपनीचं नाव असून अख्तरगाव हद्दीत ही कंपनी कार्यरत होती। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे। कंपनीमध्ये ज्वलनशील पदार्थ असुरक्षित हाताळणी केली जात असून ज्वलनशील पदार्थांना पेट घेतला तर शेजारील मानवी वस्तीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे करण्यात आली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत या कारवाईचा आदेश कदम यांनी दिले असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि अन्न नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या आदेशानुसार त्यांना काही गुपित बाबी माहिती पडल्या होत्या। त्याच्यानुसार त्यांच्या आदेशानुसार मंत्रालयाचं पथक आणि आपल्या तालुक्याचं पथक मिळून आम्ही पॅसिफिक ऑइल कंपनी अख्तरगाव येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे। काय गाव असल्यामुळे घातक होऊ शकतो। चौकशी सुरू असताना आम्हाला प्रथमदर्शनी येथे विद्युत वाहिनी आढळून आली। तसेच इथल्या कर्मचाऱ्यांना चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स इथे उपलब्ध नव्हते। त्याच्यामुळं आम्हाला वास्तविक निर्णयापर्यंत पोहोचता आलेलं नाही। कारवाईमध्ये प्रथमदर्शनी आपल्याला पेट्रोलियम सदृश पदार्थ स्टोअर केले जातात आणि ते स्टोअर करून इथून बाहेरगावी विकले जातात असं तपासात कळतं। केमिकल कुठल्या पद्धतीचं केमिकल कुठल्या प्रकारचं आहे हे प्रथमदर्शनी तरी आपल्याला हे सांगता येणार नाही। त्याचं केमिकल ॲनालिसिस केल्याशिवाय आपल्याला म्हणजे निर्णयापर्यंत येता येणार नाही।